समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघत आहे। दुःखाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आपल्याबरोबर काही पारंपरिक विषयात असलेले आंदोलक आहेत। दादा मला सांगा, एकीकडे आदिवासी समाज विरोध करतोय तुम्हाला, बंजारा समाजाला एसटी प्रवर्ग। अहो, मुळामध्ये आम्ही आदिवासीच आहोत। या राज्यामध्ये 17 राज्य, या देशामध्ये 17 राज्यामध्ये आम्ही आदिवासी समूहात आमचा समावेश आहे आणि बंजारा समाज आदिवासीच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सूची तयार केलेली आहे त्याच्यामध्ये 9 राज्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात आहे। 1976 मध्ये आंध्र प्रदेश हा बंजारा आदिवासी मध्ये समावेश झालेला आहे आणि आज बंजारा हा मराठवाडा जो विभाग आहे, मराठवाडा विभाग हा मूळ विभाग हा आंध्र प्रदेशाचा भाग होता, आज हा मराठवाड्यात आलेला आहे। आणि 2 सप्टेंबरच्या GR नुसार जर बंजारा समाजाला कुणबी समाजाला तुम्ही लागू करता गॅजेटियर, तर त्याच गॅजेटियर मध्ये बंजारा समाज आदिवासी समूहात समावेश आहे। त्याच्या महाराष्ट्रभर हेच निघणार आहे। ऑल महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आजचाच मोर्चा आहे बऱ्याच ठिकाणी आणि तो एकदम अभूतपूर्व मोर्चा आहे। या मोर्चाला कुठलाही गालबोट शांततेत मोर्चा निघणार आहे। आपलं सहकार्य मोलाचं आहे। सरकारला आमचं ऐकावं लागेल, कारण एकाला मांडीची सरकारला धरता येणार नाही। सगळ्या जाती समान लेखावं लागतील। जर एका समाजाला जर आदिवासी चालू जर किंवा एका समाजासाठी जर गॅजेट जर लागू करत असतील तर आमच्या बंजारा समाजासाठी सुद्धा आदिवासी गॅजेट लागू करावं लागेल। आता बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही। खरं तर ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत। आता थोड्याच वेळात हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा जाणार आहे आणि राज्यभर अशाच प्रकारचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं या सगळ्या समन्वय समितीचं म्हणणं आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।